पाकिस्तानमध्ये 500 सोशल मीडिया अकाउंट्स बंद करण्यात आलेली आहेत। आताची महत्त्वाची बातमी, पाकिस्तानमध्ये 500 सोशल मीडिया अकाउंट्स बंद करण्यात आले आहेत। शहबाज शरीफ सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। पाकिस्तानी सैन्याची पोलखोल करणारे अनेक अकाउंट्स बंद करण्यात आलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय ज्या पद्धतीने पाक आपले मनसुबे पुढे घेऊन भारतावर हल्ला करतोय, त्यामध्ये पाकिस्तानी नागरिकच आपल्या सरकारला जाब विचारतायत आणि सरकारवर टीका करतायत। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानमध्ये 500 सोशल मीडिया अकाउंट्स बंद करण्यात आलेली आहेत। एक महत्त्वाची अपडेट, भारताच्या प्रहारानंतर पाकिस्तानची पळापळ झालेली आहे। भारताने जो प्रतिहल्ला केला, जो प्रहार केला, त्यामुळे पाकिस्तानचे अनेक नेते घाबरलेत आणि ते बंकरमध्ये जाऊन लपलेले आहेत। स्वतः त्यांचे पंतप्रधान शहबाज शरीफ सुद्धा बंकरमध्ये गेलेले आहेत। सुरक्षित स्थळी हे सर्व मंडळी गेलेली आहेत। मात्र आपल्या सामान्य जनतेला त्यांनी कुठल्याही प्रकारचं आवाहन केलेलं नाही, कुठल्याही प्रकारच्या सूचना मात्र दिलेल्या नाहीयेत। आताची महत्त्वाची बातमी, भारताच्या प्रहारानंतर पाकिस्तानची पळापळ झालेली आहे। सामान्य नागरिक जीव वाचवण्यासाठी धावतायत, तर पाकिस्तानचे अनेक नेते बंकरमध्ये जाऊन लपलेले आहेत। त्यांचे स्वतःचे पंतप्रधान शहबाज शरीफ सुद्धा बंकरमध्ये जाऊन सध्या त्यांनी आश्रय घेतलेला आहे। त्याचबरोबर भारताचे लष्कर प्रमुख असीम मुनीर सुद्धा गायब आहेत। ते कुठे लपलेले आहेत याची सुद्धा माहिती कुणालाच नाहीये। पाकिस्तानची पळताभुई थोडी झालेली आहे। जल, थल, आकाश सर्व मार्गांनी भारताने पाकिस्तानची कोंडी केलेली आहे आणि त्या तिन्ही मार्गांनी भारताने पाकिस्तानवर हल्ले केलेले आहेत। इतके दिवस भारताने संयमाची भूमिका घेतलेली होती। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुद्धा भारताने पाकिस्तानची कान उघडणी केलेली होती, मात्र पाकिस्तान कुठल्याही प्रकारची नरमाईची भूमिका त्यांनी घेतली नाही।